नमस्कार मित्रांनो, मी युवा शेतकरी पवन सूर्यवंशी। तर मित्रांनो, आज आपण प्रगतशील शेतकरी भागवत सूर्यवंशी यांच्या दोडक्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत। तर मित्रांनो, या शेतकऱ्याने फक्त 7 दिवसांमध्ये तब्बल 40,000चं उत्पन्न या दोडक्याच्या प्लॉटमधून काढलेलं आहे। तर मित्रांनो, आज आपण या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। या प्लॉटची संपूर्ण पाहणी करणार आहोत आणि या शेतकऱ्याने कशी बांधी केली, कशा प्रकारची लागवड आहे आणि भाव योग्य मिळण्यासाठी कधी लागवड केली, कोणचा खत वापरला, फवारणी कोणची केली, संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, सध्या पाहायला गेलं तर आज मार्केटमध्ये दोडक्याला 70 ते 80 रुपये इतका दर मिळत आहे। आणि पाहायला गेलं तर मित्रांनो, तुम्ही आता दोडक्याची शायनिंग पाहू शकता, यांच्या दोडक्याची हाईट पाहू शकता। अशा पद्धतीचा दोडकं मित्रांनो उगवण्यासाठी शेतकऱ्यांनी किती कष्ट घेतलेत हे तुम्हाला इथं दाखवणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सध्या याची बांधी पाहायला गेलं तर 8 ते 10 फुटावर, प्रत्येक 8 ते 10 फुटावर एक बांबू रवलेला आहे। आणि कडीच्या तासाला जे कडीचं तास असतंय त्याला बांबू असे आडवे बी बांधलेले आहेत, म्हणजे जेणेकरून या बघा तुम्ही आता सध्या पाहू शकता वारं किती जोरात आहे। तर वाऱ्याने कधीच अशी बांधी इकडं पडणार नाही। आणि सध्या पाहायला गेलं तर मित्रांनो, निस्ती अशीच बांधी न करता उभ्या बांबूला आडवे बांधे वरून तारसुद्धा बांधलेला आहे। मधातून बांधी, खालून बांधी करून वरपर्यंत दोडकं हा चढवलेला आहे। तर मित्रांनो, याची जर लागवड पाहायला गेलं तर 3 फुटावर लागवड केलेली आहे आणि लागवड ही 19 एप्रिलची लागवड आहे। आणि सध्या या दोडक्याला मार्केट भाव हा 70 रुपये मार्केट भाव मिळत आहे मित्रांनो। आणि त्यातूनच तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 7 दिवसात तब्बल 40,000चं असं भरघोस उत्पन्न या शेतकऱ्याने काढलेलं आहे। ते एक पिक्चरचा डायलॉग म्हटल्यासारखं आहे मित्रांनो, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी आहे, तसं म्हटल्यासारखं झालं मित्रांनो। अजून 1.5 ते 2 महिने हा प्लॉट चालणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर आता याची लागवड 3 फुटावर केलेली आहे आणि लागवडीनंतर 8-10 दिवसांच बांबू रवून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर जेव्हा येलं आपले साखळी धरायला लागले त्यानंतर संपूर्ण याची बांधी केलेली आहे। आणि जर बांधीच पाहायला गेलं तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही बांबू रवून बांधी केल्यानंतर वरून अशी ही बांधी केली आहे, जेणेकरून की कधीच कधीच आपला हे दोडक्याचा प्लॉट पडणार नाही। आणि कशामुळे पडणार नाही, कारण वरून बांधीचं केलेलीच आहे, पण जे उभा बांबू आहे त्याला आडवे बांबूसुद्धा असे टेकन दिलेले आहेत। म्हणजे प्रत्येक 2 तासाला, कडीच्या 2 तासाला उभे बांबू टेकन दिलेले आहेत, जेणेकरून हा प्लॉट कधी पडणार नाही। आणि सध्या दोडक्याची शायनिंग बघायला गेलं तर मित्रांनो, बघू शकता सध्या दोडक्याची शायनिंग कशी आहे। तर एकदम सरळ असं दोडकं आहे मित्रांनो। याला कॅल्शियम, बोरान सोडलेलं आहे। आणि आपलं दोडकं लागवड करताना याला खाली भेसळ डोस पण टाकलेला आहे। भेसळ डोस टाकल्यानंतर मेन म्हणजे याला जे गरजेचं असतं ते म्हणजे आपलं कॅल्शियम, बोरान, जेणेकरून आपला प्रत्येक दोडकं सरळ निघतं, असं एखादं दोडकं असं वाकडं होणार नाही। तर मित्रांनो, याची पाहायला गेलं तर बघू शकता तुम्ही याची सेटिंग हे म्हणजे पूर्ण पाहायला गेलं तर हा प्लॉट एकदम असा उत्कृष्ट प्रकारे आणलेला आहे। आणि मेन गोष्ट ह्याच्यातली सांगायची म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस बोलतो की रोजंदारी भेटत नाही, रोजगारी भेटत नाही, कसं करावं, कोण करणार। पण इथं मित्रांनो फक्त दोघा नवरा बायकोनं मिळून हा पूर्ण अख्खा प्लॉट उभा केलेला आहे मित्रांनो। इथं कुठलाही रोजंदारी न येता 2 जणांनाच हा पूर्ण प्लॉट तयार केलेला आहे मित्रांनो। घरचे घरी केली तर शेती कधीही परवडते, रोजंदाराच्या जीवावर शेती कधी झाली नाही, कधी होणार नाही। आणि बांधावून तर शेती करायचा विचारसुद्धा करू नका, तुम्ही नोकरी केलेली कधी पण चांगली आहे। तर मित्रांनो, हा पूर्ण तुम्ही प्लॉट पाहू शकता। याची लागवड 19 एप्रिलची याची लागवड करताना 3 फुटावर लागवड केलेली आहे। 3 फुटावर का केली तर पावसाळ्यामध्ये याचं खूप जास्त प्रमाणात वाढ होऊन असा दाटवा होऊन कधी बी हा आपली बांधी पडू शकते, म्हणून 3 फुटावर कधी बी लागवड करायची आहे। दोडके सरळ राहण्यासाठी कॅल्शियम, बोरान सोडायचं आहे आणि याची 4 दिवसाला 2 दिवसाला याची चांगली फवारणी घ्यायची आहे। आणि कधी पण मित्रांनो, वेळेनुसार वेळेचं मॅनेजमेंट करूनच शेती करा। केव्हा पण भाव मिळतो आणि भाव मिळाला तर आपलं जे 1-2 उत्पन्न गेलेत त्याचं उत्पन्नाचं सोनं हे शेती करून देते। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।